नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिव्यांगांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या. 2 वर्षांपासून टोलावाटोळीचा आरोप. नूतन वर्षाचा आनंद साजरा न करता आपल्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. गेल्या 2 वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यात दिरंगाई होत असून सातत्याने टोलावाटोळी केली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलक दिव्यांगांनी केला. दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध मागण्यांची यादी तसेच निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले. मानधनात वाढ, शासनाच्या विविध योजनांचा लाभ, आवश्यक सुविधा व सवलती अद्यापही अनेक दिव्यांगांपर्यंत पोहोचलेल्या नसल्याची व्यथा यावेळी मांडण्यात आली. जिल्ह्यातील दिव्यांगांच्या प्रश्नांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत 2 वर्षांपासून कोणताही ठोस निर्णय न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केवळ आश्वासनांची पूर्तता केली असून प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याचा दावा आंदोलकांनी केला. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास अमरावती येथील आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी दिव्यांग बांधवांनी दिला.